नमस्कार, मी प्रतिमा शिंदे. धैर्य सिद्धीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण गेले 2 ते 3 महिने झालं हा जो कचरा तुम्हाला दिसतोय, आता आपण सध्या आहोत थेऊर गावामध्ये. कारण या साईडला जर तुम्ही पाहिलं तर इथून रस्ता जातो हा थेऊर मंदिराकडे, जिथे चिंतामणी गणरायाचं मंदिर आहे आणि त्यावरच ही मुळामुठा नदी आहे, जी आता या मुळामुठा नदीमध्ये पाण्याचा स्तर हा आता कमी आहे. पण आता काही दिवसावरती पाऊस जर आला तर हा पाण्याचा थर हा वाढणार. आणि इथे तुम्ही बघू शकता ही जी घाण आहे, गेली 3 महिने झाला आपण याचा पाठलाग करतोय. आणि या घाणी संदर्भात हे जे कचरा टाकण्यात येत आहे याविषयी पुणे महानगरपालिका खरंच जागरूक आहे का? किंवा थेऊरमध्ये जे ग्रामपंचायत आहे तिथले जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत किंवा तिथले जे आताचे सरपंच आहेत हे याच्यावरती खरंच किती सिरियस आहेत हे आपल्याला दिसतंय. कारण गेले 3 महिने झालं आपण याचा पाठपुरावा करतो, पण रिझल्ट मात्र 0 आहे. ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळ्या निधी येतात, ज्याच्यामध्ये मल जे आहे कचरा निस्सारण हे सुद्धा येतं. तर या निधीचा उपयोग नेमका कशासाठी केला जातो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही पाहू शकता. दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो रस्ता आहे हा एवढा रहदारीचा रस्ता आहे, इथे ओव्हरटेक करण्यासाठी सुद्धा लोक मागे पुढे पाहत नाहीत. आणि हे करत असताना या रस्त्यावरती जर तुम्ही रात्रीचे आला तर तुम्हाला इथं कसलेही दिव्याचे खांब दिसणार नाही. ही जी मुळामुठा नदी आहे ही एक नावाजलेली नदी आहे, जिथे पुढे जाऊन पाणी याच नदीमध्ये गणेश विसर्जनही केलं जातं. परंतु खरंच मला हा प्रश्न पडलाय, हा जर कचरा असा घाण कचरा या पाण्यामध्ये जाणार असेल तर या नदीचं जी नदी होती ही खरंच नदी राहील का? आणि दुसरी गोष्ट, या रस्त्यावरती तुम्ही पाहू शकता कोणताही इंडिकेटर नाही आहे, लाईट नाही आहे, स्पीड लिमिटचे बोर्ड सुद्धा इथे नाही आहे. आणि समोर पाहत असाल तर साखर कारखाना आहे जो आता सध्या बंद आहे, परंतु असं समजण्यात येते की हा कारखाना पण आता चालू करण्याच्या मार्गावरती आहेत हे कारखान्यातले सदस्य. कारखाना चालू करण्या अगोदर त्यांनी मला एक नम्र विनंती आहे की त्यांनी या कचऱ्याची विल्हेवाट लावी. कचरा हा फक्त इथं नाही आहे तर पुढे पण आहे. मी तुम्हाला कंटिन्यू दाखवते की कचरा कुठे कुठे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रस्त्याला लाईटी किंवा जे प्रकाश ज्योतचे खांब आहेत, सौर ऊर्जावरती चालणारे जे दिवे आहेत, कमीत कमी ते तरी लावले जातील का? थेऊरचा हा जो रस्ता आहे हा केसलन कोलवडी या मार्गाला जोडला जातो. पण तुम्ही इथे पहा लाईटीची सोय कसलीच नाही आहे. रात्रीच्या वेळी इथे अजिबात उजेड येणार नाही. कारण आजच्या ज्या हायटेक गाड्या आहेत, जे मोठ्या मोठ्या थार, फॉर्च्युनर, इनोवा अशा मोठ्या गाड्या ज्या घेऊन फिरतात, त्यांच्या ज्या लाईटी आहेत या सफेद लाईटी ज्या आहेत त्या सरळ डोळ्यावर येतात. त्याच्यामुळे समोरून येणाऱ्यांना
तो रस्ता सहसा दिसत नाही. आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे हा जो कचरा आहे याची जरी विल्हेवाट नुसती जाळून लावत असेल तर ते पॉसिबल नाही आहे, कारण तेवढ्यावरती हा प्रश्न सुटणारा नाही आहे. याच्यासाठी या पूर्ण कडेला दोन्ही साईडने जाळ्या असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर नदीमध्ये कचरा टाकू नये म्हणून इथे पुणे महानगरपालिका किंवा थेऊर ग्रामपंचायत हा निर्णय घेणं गरजेचं आहे की या रोडला पूर्ण जाळी लावली पाहिजे, जेणेकरून कचरा टाकण्यावरती इथं बंदी येणार आणि इथे CCTV कॅमेरे गरजेचे आहेत. एखादा अपघात झाला, कोणती घटना घडली आणि त्याचबरोबर इथे जो कोणी कचरा टाकेल त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी हे गरजेचं आहे. आणि CCTV कॅमेरे नुसते लावून नाही तर ते चालू असणंही तेवढंच महत्त्वपूर्ण गरजेचं आहे. बघू शकता या रोडला कसलेही मार्गदर्शक स्टिकर नाही आहेत किंवा रात्रीच्या वेळेस इथे इंडिकेटरही नाही आहेत की तुम्ही कोणत्या रस्त्याने जाणार आहात. हा खूप प्रश्न जरी वाटत असेल साधासुद्धा आहे, पण हा साधासुद्धा नाही, हा रोगराईला निमंत्रण देणारा प्रश्न आहे. कारण पावसाळा आता जरी उशीर झाला असेल पण काही दिवसावर येणार आहे. या संदर्भात पुणे महानगरपालिका किंवा थेऊर ग्रामपंचायतीने नक्की विचार करावा ही धैर्यसिद्धीतर्फे नम्र विनंती आहे. धन्यवाद. जे दिसतं तेच नाही, जे लपवलं जातं तेही दाखवणार. जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव सज्ज. धैर्यसिद्धी न्यूज.